So what is the thing? So we are talking about the president now. So president में क्या कर रहे हैं? तो president क्या करते हैं? तो according to the provision in the Constitution of India, the president is the supreme head of this state. The office of the president has the highest honor and the prestigious, and it is represent the Republic of India. All executive power of the states are vested in the president by the Constitution. The government carries out the function in the name of the president. However, in the reality, the prime minister and the constitutional minister run the government. Therefore, the president is the nominal constitution head, whereas a prime minister is the executive head. तो देखो जैसा म्हणजे बघा पुन्हा एकदा वाचून घ्या तर राष्ट्रपती भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत आणि राष्ट्रपतीचे पद अतिशय सन्माननीय व प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. नंतर संविधानाने देशातील संपूर्ण कार्याची सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलेला आहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असेल तरी प्रत्यक्ष व्यवहार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचा राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती हे नामाधिकारी संविधानात्मक प्रमुख आहे. तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. तो देखो यहाँ पे इनका क्या बोला जाए, जैसा मैंने आपको बोला, भले ही राष्ट्रपति यहाँ पे देखो ये विद्या और रमा का जब डिस्कशन हुआ था, उनका जब डायलॉग हुआ तो तभी हमने क्या बोला था कि भाई को राष्ट्रपति सबसे सबसे बड़े हैं, राष्ट्रपति सबसे बड़े, लेकिन काम करने का जो भी काम रहता है या फिर जो कुछ भी काम रहता है वो कौन करता है? प्राइम मिनिस्टर करता है. मतलब देखो यहाँ पे भी वही बोला गया, म्हणजे इथे पण हेच बोला, इवन दो द प्रेसिडेंट इज द सुप्रीम बॉडी और प्रेसिडेंट इन दिस सुप्रीम वी कैन से द इवन दो द प्रेसिडेंट इज द सुप्रीम हेड ऑफ द स्टेट. मतलब ये सबसे इम्पोर्टेंट है मतलब कोई भी देश के और अपने भारत देश के सबसे इम्पोर्टेंट अगर कोई इंसान है तो वो कौन है? प्रेसिडेंट है. तो सबसे इम्पोर्टंट भारत के सबसे इम्पोर्टंट सर्वात मुख्य माणूस जर कोण असतील तर ते आहे प्रेसिडेंट. आणि प्रेसिडेंट हे कोण असतात? तर संविधानातले एक हेड आपण असं बेसिकली बोलू शकतो. आणि प्लस एवढंच नाही तर ते भलेही त्यांच्याकडे सगळं काही पॉवर, सगळं काही मॅनेज करण्याचे पॉवर त्यांच्याकडे आहे, प्रेसिडेंटकडे आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जे काही कार्यकार करत असतात, तर ते कोण करत असतात? प्राईम मिनिस्टर करत असतात. म्हणजे कोण? पंतप्रधान करत असतात. मतलब बघा पंतप्रधान हे करत असतात. म्हणून इथं बोलण्यात आलं असं म्हणण्यात आलंय, की भलेही भलेही राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींकडे पूर्ण राज्यकारभार करण्याच्या एक नावाने चालतो. म्हणजे त्यांच्या नावाने भलेही सगळं सब कुछ कामकाज चलता रहे, भले उनके नाम से सब कुछ कामकाज चलता है, लेकिन काम जो करता है वो कौन रहता है? प्रधानमंत्री रहता है. जैसे देखो, जैसे अभी हम लोग अभी फॉर एग्जांपल हम लोग देखेंगे, अभी एक रिलायंस हो गया या फिर जियो हो गया. तो देखो रिलायंस और जियो इनका जो हम लोग बोल सकते हैं जो सीईओज़ वगैरह है, आकाश अंबानी या फिर धीरूभाई और अनिल अंबानी. तो ये तो हम लोग को पता है राइट. लेकिन मुकेश अंबानी एंड आकाश अंबानी. तो जियो का कौन सीईओ हम लोग को पता है? आकाश अंबानी, बराबर. तो अभी जो कुछ भी प्रॉब्लम रहेगा, भले ही जो काम करता है वो उन लोगों के नाम के नीचे काम चलता है, लेकिन काम करने वाले कौन रहते हैं? उनके एम्प्लॉईज रहते हैं या फिर उनके म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जे काही लोकं काम करतात, ते लोकं त्यांच्या नावाखाली काम करत असतात. त्याचप्रमाणे तो देखो किसी को भी पूछा जाएगा कि आप किधर काम करते हो? तो वो क्या बोलेंगे? हम रिलायंस में काम करते हैं या फिर हम जियो में काम करते हैं, ऐसा बोला जाता है. तो उसी प्रकारे जो भी काम चलता है, मतलब अपने देश में जो भी काम चलता है, भले वो काम पंतप्रधान करे या गृह मंत्री करे या फाइनेंस मिनिस्टर करे या फिर कोई भी मिनिस्टर करे, लेकिन वो काम किसके अंडर रहता है? वो सब काम किसके अंडर और किसके नाम के नीचे चलता है? तो वो आहे प्रेसिडेंट. मतलब काय? राष्ट्रपती यांच्या नावाखाली हे सगळं काही काम चालू असतं. भलेही ते काम चालू असतं, परंतु जे काही मुख्य कार्यकारीचे जे हेड असतात, म्हणजे कार्यकारीचे हेड प्रमुख हे पंतप्रधान असतात. ओके. म्हणून आपल्याला बघा दरवेळेस टीव्हीवरती येताना आपल्याला प्रेसिडेंट न बोलता आपल्याला मोदीजी आपल्याला करीबन टीव्हीवरती दिसत असतात. मन की बात असेल किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये ते आपल्याला नक्की दिसत असतात आणि त्याच्यातून ते आपल्याला सांगत असतात, की काय-काय गोष्टी चालू आहे आणि काय-काय होणार आहे. ते सगळ्या काही गोष्टी ते सांगत असतात, राइट. सो दिस इज द थिंग, राइट. तो अभी हम लोग देखते हैं नेक्स्ट पॉइंट हम लोग देखेंगे. तो बघा राष्ट्रपतींची निवड. तो ये जो प्रेसिडेंट है, जो प्रेसिडेंट कैसे इलेक्ट होते हैं, दैट वी विल लुक फॉर. देखो, तो प्रेसिडेंट कैसे इलेक्ट होते हैं, तो वो हम लोग देखेंगे. ओके. तो राष्ट्रपतींची निवड.
तर राष्ट्रपतीची निवड ओके, राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. नंतर भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपती थेटपणे निवडून घेत नाही. तर त्यांची निवडलेली संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडला जातो. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य या गटातील निर्वाचन मंडळ असे म्हणतात. तो देखो राष्ट्रपतींना लेट्स सी राष्ट्रपतीचा कार्यकारी 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवल्यानंतर व्यक्ती भारतीय नागरिक असले पाहिजे. तिचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे व राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीचे आपले पद स्वीकारण्यात शपथ घ्यावी लागते. त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याचे आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर होत असते. पंतप्रधान व मंत्रिमंडळ दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात. So देखो what they are saying that the election of the president. The president is indirectly elected by the people of India. A common people do not vote the elections of the president. He elected by the directly elected representative of the central and the state legislature. The group of this parliamentarian and the member of the state legislature is known for the electoral college. The tenure of the president is the 5 year, and the person constrained the president election should be the Indian citizen and whose age should be at least 35 years. A person or the person elected to the position of the president has taken the oath while accepting the post according to the oath. The president bears the responsibilities of protecting the constitution and ensure that the government runs as per the constitution. The president governs in accordance with the advice by the prime minister and the council of minister. So see one more thing. Okay, so this is the thing basically. So देखो यहाँ पे हम लोग पॉइंट देख रहे हैं. येथे आपण काय पॉइंट बघणार तर बघा आपण डायरेक्ट इनडायरेक्टली प्रेसिडेंटला वोट देऊ शकत नाही. तर प्रेसिडेंट कसे निवडले जातात तर आपले जे आपण अप्रत्यक्ष बेसिकली त्यांची निवड होत असते. तर बघा तर कसं तर संसदांकडून व विधानसभामधून म्हणजे काय स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट लेजिस्लेटर आणि आपण स्टेट गव्हर्नमेंट नाही बोलू का आपण स्टेट लेजिस्लेटर आणि सेंट्रल लेजिस्लेटर यांच्याकडून बेसिकली त्यांना वोट दिले जातात. यांच्याकडून त्यांना वोट दिले जातात आणि त्या वोटमधून किंवा त्यांच्या वोटमधून बेसिकली ते निवडले जातात. ठीक आहे. तर बघा हे या पॉइंटला हे लक्षात ठेवा की राष्ट्रपतीची निवड ही इनडायरेक्टली होत असते आणि विधानसभा व तसेच संसद सदस्य यांच्या मिळून किंवा यांच्या मिळून जे काही वोट निर्माण होतात त्यांच्याने राष्ट्रपती यांची निवड होत असते. आणि नंतर हे बघा राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि त्यासोबतच आपण बोलतो त्यांचे वय हे 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि भारताचे ते नागरिक असले पाहिजे. एवढंच नाही तर जेव्हा पण ते राष्ट्रपती पदाचा स्वीकार करत असतात जेव्हा पण ते whenever they are accepting that yes I am taking the position of president at that moment they have to take oath. म्हणजे त्यांना एक शपथ घेतली पाहिजे आणि शपथ अशी असते की मी संविधानाचं रक्षण करणार आणि प्लस आपलं जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे आपलं जे सरकार आहे ते संविधानामध्ये असून किंवा संविधानाला निकडून संविधानाला बेसिकली कन्सिडर करून काम होत आहे की नाही ह्याचं प्रत्यक्ष मी बघणार आणि प्लस सिर्फ इतना नाही तो आणि म्हणजे काम होत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आणि तसेच ते पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करत असतात. तर बघा पंतप्रधान व प्लस प्रेसिडेंट पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करत असतात. मीन्स व्हॉट की से द सेम थिंग दॅट प्रेसिडेंट the person who was electing for the president he first should be the citizen of the India and second he should be complete his 35 age. ओके म्हणजे 35 वर्ष त्यांनी कंप्लीट केलेले पाहिजे आणि एवढंच नाही तर whenever he taking the position of the president he have to take the oath म्हणजे त्याला ते ओथ घेतली पाहिजे शपथ घेतली पाहिजे की that I will
I'll do protecting the constitution and ensure the government run as per the constitution. This is my responsibility and such oath is taken by the president. म्हणजे अशा प्रकारची जी ओथ असते अशा प्रकारची शपथ प्रेसिडेंट द्वारे घेतली जाते. ठीक आहे. So this is the thing that we can say. All right.